धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्या सर्वांचे लाडके सप्त हिंद केसरी नाना आज अष्टम हिंद केसरी नाना झालेले आहेत. मिलिंद शेठ, तुम्ही सांगा कोणत्या भाषेत कौतुक करावं आज? आज खरंच नानाला या संबंध महाराष्ट्राने वाढदिवसाचा गिफ्ट म्हणून दिलाय. काल वाढदिवस झाला आणि आज दोन्ही धावणीचे दोन्ही वाघ कोहिनूर हिरे त्यांनी आज नानांच्या कष्टाला यश दिलं आणि संपूर्ण महाराष्ट्राचा प्रेम भेटला नानाला. सगळ्यांनी मनापासून सगळ्यांनी शुभेच्छा दिल्यात. नानांचं आयुष्य एकदम दीर्घ आयुष्य लाभो, देव आणखीन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करो. आज ज्या गाडीवर बसल्या ते दोन्ही गाड्या पण फायनलला पात्र केल्या. दोन्ही गाड्या आहेत. मला तेजा अजून निकाल बाकी आहे, पण जनतेचा कौल असा आहे का एक नंबर तेजाने केला. आम्ही खूप खूप म्हणजे आनंदी. आमचा भोंगा झाला, तेजा झाला. ही दोन्ही बैल आमची घरातलीच आहेत. आज आम्ही खूप आनंदी आहेत. नक्कीच नाना, तुमचा आज आनंद काय आहे? खऱ्या अर्थानं काय सांगा? प्रेक्षकाचा आनंद होतो माझा सगळ्यात मोठा आनंद. नाना, आज परत एकदा हिंद केसरी ड्रायव्हर झालाय, काय तुमच्या भावना असणार आज? काय नाही, आपल्याला या नंदीने एवढे प्रेम दिले, एवढे चिकार झाला आपल्याला. नाना, आज आनंद असणार तुमच्या डोळ्यात. खूप काही सारं सांगून जातात नाना. खऱ्या अर्थानं काय सांगाल? एकंदरीत तेजाने करून दाखवले आज. तेजाने भुंग्यानं आम्हाला करून धावलं, कारण काय शेटला म्हणली होती की या मोठ्या मैदानात नाल्याला आज त्याने करून धावलं. दोन्ही म्हणजे बायलांनीच करून धावलं, मालकाला बोलायची गरज नाही लागली आज. नक्कीच नाना, काल तुमच्या पोटातही दुखत होतं, पण आज तुम्ही दोन्ही गाड्या बसला, फायनलला पण पात्र केलं नाना अक्षरशः. पण हे आज तर होतं, पण एकदम ओके कार्यक्रम झालाय आज तुमचा. म्हणजे खरं हिंद केसरी ड्रायव्हर झाला नाना. काय सांगाल फॅन लोकांबद्दल? काय सांगाल तुमच्या? काय प्रेक्षकांच्या मनात इच्छा जी होती सगळ्याच्या नंदीने पुरी केली. दोन्ही नंदीनी, चारी नंदीनी, हेच समाधान झालं मोठ्या. आज फायनलला दोन्ही गाड्या होत्या, त्यावेळी कुठल्या गाडीवर बसवं असं काय झालं होतं? तसं काय नाही, शेटने सांगितलं होतं तुमची नाना तुमच्या मनाला वाटेल ती हाना. कसं काय गाडी कशा पळाल्या आज? दोन्ही गाड्या चांगल्या पळाल्या, चांगल्या पळाल्या. तेजा आणि देवणीच्या गाडीवर बसला होता, गाडी कशी पळाली? काय चांगली पळाली, दोन्ही गाड्या चांगल्या पळाल्या, चांगल्या पळाल्या. खऱ्या अर्थानं पेडगावचं मैदान, काय सांगाल पेडगावच्या मैदानाबद्दल? पेडगावच्या ह्याच वर्षी या मैदानाला हिंद केसरीचा मान भेटला पहिलाच, आणि आज पहिला आमची हिंद केसरी झाली, आता आमचं मोठं समाधान झालं. नक्कीच मित्रांनो, बघू शकता. मिलिंद शेठ, काय सांगाल? भुंगा आज फायनलला राहिला, तेजा पण राहिला, तुम्ही म्हटला माझेच नंदी आहेत, हे काय सांगाल? आज आनंद होतोय आणि खूप म्हणजे समाधानी आहे का आपल्या दावणीला एवढा चांगला नंदी आहे. आणि संपूर्ण सातारा, सांगली, पेडगावची मंडळी आणि पश्चिम महाराष्ट्री, बीडपासून जेवढी आमची भुंगाचे फॅन्स आलेत त्यांचे सगळं मी मनापासून धन्यवाद करतो. तुम्ही भुंगासाठी इथं आल्याने तुमच्या आशीर्वादाला आज यश प्राप्त झालं. मी तुमच्या फॅन्सचं खूप मनापासून तुमचं अभिनंदन करतो. नक्कीच मिलिंद शेठ, एक भाऊक क्षण आहे. नाना, आज तुमच्या देखत आज परत एकदा हिंद केसरी झालेले आहेत, हिंद केसरी ड्रायव्हर, काय सांगाल? आमच्या नाना तर हिंद केसरी आहेत, पण आज आमच्या आनंदाच्या क्षणी आमचा मुश्रफ ड्रायव्हरचा थोडा गाडीवर पडून ॲक्सिडेंट झाला. भरपूर असा मार लागलाय. माझ्या हिस्साची, माझ्या भुंगाच्या हिस्साची जी पण मला बक्षीस रक्कम मिळाली, मी त्याला हॉस्पिटलसाठी त्याला देत आहे, माझ्या सर्व फॅन्स कडून ना भुंगा प्रेमींकडून. मित्रांनो, करावं तेवढं कौतुक कमी आहे. तो माझा घरातला ड्रायव्हर आहे. आज जी पण मला रक्कम मिळाली आहे माझ्या भुंगाच्या दावणी, कारण की त्याचा पण त्याच्यामध्ये खूप योगदान आहे. म्हणून मी ती जी रक्कम मला भेटणार ती तुमच्या मीडियामार्फत मी सांगतो, ती त्याला मी हॉस्पिटलसाठी खर्चाला देणार आहे, एवढंच मी सांगतो. नक्कीच शेठ, खूप साऱ्या शुभेच्छा नाना तुम्हालाही. असंच तुम्ही हिंद केसरी ड्रायव्हरला पुढेही तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.